5 षटकांच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर 55-60 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. धावा बनत नाहीत, धावा बनवणं तितकं सोपं नाही. टणक आउटफील्ड आहे. मात्र ही 5व्या दिवसाची खेळपट्टी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पिचिंग आउटसाइड लेग, जेव्हा तुम्ही राऊंड द विकेटनं गोलंदाजी करता, पंचाने आम्हाला ते सांगितले सुद्धा, तुमचा टप्पा हा 3 स्टंपच्या मधोमध असणं गरजेचं असतं. मात्र इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंपला होता आणि पंचांनी नाकारलं. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर अति वेगानं यष्टीरक्षकाला दिला चकमा, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. पहिल्या चेंडूवरती लेगबायची धाव मिळाल्यानंतर सारा शिवकर संघ मैदानावरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा करतोय. प्रणय म्हात्रेवरती सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे. मात्र अजूनही वैयक्तिक खातं दोन्ही फलंदाज इथे खुलू शकले नाहीत, उघडू शकले नाहीत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल साहिल गायकर. शॉर्ट पिच पद्धतीचा होता. इथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल सीमा पार, मिळणार पहिला चौकार. मी तर म्हणेन तुम्ही फील्ड घेतले लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आणि तिथे तुम्ही शॉर्ट पिच गोलंदाजी करता तर पूलचा फटका तिथेशी ऑन होतो आणि निश्चितच तोच फटका खेचलाय आणि पूर्ण क्षेत्र मोकळं होतं. साहिल गायकर थोडासा वेगळा करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र संघाचा शिवकर संघ जाऊन पोहोचतोय 5 धावा आणि वैयक्तिक प्रणय मात्र इथे खातं उघडते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय षटकामध्ये. संघाची धावसंख्या आहे 6. शिवकर संघ 5 धावा. 5वा चेंडू राऊंड विकेट पुन्हा एकदा प्रणयसाठी. प्रणयच्या बॅट मधून चौकार आला. आत्मविश्वास वाढला आणि चेंडूला दिले फेकून. पुन्हा एकदा मोठा फटका, षटकार. संथ सुरुवात झाली होती मात्र मागच्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती आलाय षटकार. संघ वेगानं पुढे सरकते. 6 शिवकर संघ जाऊन पोहोचतोय 11 धावा धावसंख्या फलकावरती. चांगली गोलंदाजी राहिली होती साहिल गायकरची. गावदेवी स्पोर्ट्स एकटपडा संघाचा खेळाडू पहिल्या पॉवर प्ले मध्ये. जर चेंडू सापडत नसेल तर आपण नवीन चेंडूची पूर्तता करायची. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. या षटकातील शेवटचा चेंडू प्रणयसाठी. आता मात्र ओव्हर द विकेट नेल. पाच चेंडूंचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या 11. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सरळ बॅटनं मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. चांगली फिल्डिंग. सीमारेषेलगत चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं 6 शिवकर पोहोचलाय. 13 धावा बिनगडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वा क्या बात आहे. डीजे नितीन प्रेमाचं संगीत. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. संघाची धावसंख्या ती 13. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी गावदेवी एकटपाडा संघाचा मंगेश गायकर. स्ट्राइक रेटला फलंदाज खेळलेला प्रवीण ढवले. मोठ्या फटक्यांची अपेक्षा. मात्र जे फटके दाखवले प्रणयनं, एक चौकार एक षटकार त्यानं दाखवला आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. वैयक्तिक खेळते 12 वरती आणि संघाची धावसंख्या 13 धावा.
कुठल्याही गडी बाद करता आल्या नाही. साहिल गायकरनं सुरुवात सुरेख केली, मात्र त्यानंतर अँगल बनवून खेळण्याचा प्रयत्न प्रणयचा आणि मोठे फटके दाखवले. सारा शिवकर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स एकटपडा. चला एकटपडा संघ आपण खूप वेळ घेत आहे मित्र, मी विनंती करेन सामना सुरू करा. गोलंदाजीसाठी मंगेश पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. चांगली लाईन तिथं आपण पाहिले आणि निर्धाव चेंडूची झाली सांगता. सारा शिवकर विरुद्ध एकटपडा अशी लढत सुरू आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो तोंडरे संघासमोर 2 हात करेल. गोलंदाजीसाठी मंगेश गायकर या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राऊंड द विकेटना पुन्हा एकदा सज्ज. प्रवीणसाठी हा चेंडू होता. गॅपमध्ये चेंडू ढकलून दिलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उभा आहे. दुसरीचा प्रयत्न होता मात्र नकार दिला प्रणयने. तत्पूर्वी मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकला. सहारा शिवकर बिनगडी बाद 14 धावा धावसंख्या फलकावरती. प्रवीणच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत. इथे आपण प्रवीणला पाहिलं. प्रवीणनं 3 चेंडू प्रवीण खेळलाय आणि 1 धावेचं योगदान आहे. राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी मंगेश गायकर. थांबून खेळण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉच प्रयत्न सुरेख होता मात्र आवाक्याच्या बाहेर आहे चेंडू. सीमा पार. प्रणयच्या बॅटमधून हा दुसरा घणाघाती प्रहार षटकार. आतापर्यंत दाखवलेत प्रणयनं. मंगेश गायकर यांच्यावरती थोडासा दबाव आहे. प्रयत्न सुरेख आहेत. थोडीशी मिसफिल्ड. मागे क्षेत्ररक्षक तैनात. एकदा मिळेल. दुसरीचा प्रणयचा प्रयत्न आहे. प्रणयचा कॉल. रिस्पॉन्स करायचं होतं प्रवीणला मात्र प्रवीण पोहोचला नाही आणि थोडस इथे आपण पाहिलं फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 1 सहारा शिवकर टीमला. फार वाकडा पळाला पण काय नाही जमला. कॉल होता. प्रवीणला रिस्पॉन्स द्यायचं होतं. प्रयत्न केला मात्र थोडासा शॉर्ट राहिला आणि बाकीचं काम मंगेश गायकर यांनी चोखपणे बजावलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा धावसंख्या फलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ असणार बाकी. एक षटकार प्रणयने दाखवला होता. प्रणयचं थांबणं किती गरजेचं आहे. प्रणयची विकेट महत्वाची आहे. एकटपडा संघाला सुद्धा माहिती आहे. राऊंड द विकेटनं या षटकातील 5वा चेंडू. वेग होता चेंडूवरती. लॉंग ऑफला खेळाडू उभा आहे. एकच धाव. एकापेक्षा जास्त काही नाही. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलक पुढे सरकलं. पहिल्या षटकामध्ये आले होत्या 12. या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात 9. 21 धावा. पहिल्या षटकामध्ये आले होते 13 आणि या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती आले सिंगल. धावा झाल्या 14. त्यानंतर षटकार. धावायचं टोटल 22. एक धाव इथे नक्की मिळणार. या एका धावेनं सहारा शिवकर संघ जाऊन पोहोचलाय 23 धावा धावसंख्या फलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ झाला इथे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23 धावा.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा, 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी साहिल गायकर. साहिलचा हा चेंडू आपण पाहिला. संकेत ढवळे स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय, मात्र धाव आली नाही. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची झाली सांगता. एकूण धावा आहेत त्या 23 धावा धावसंख्या फलकावरती. राऊंड द विकेट ना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज साहिल पुन्हा एकदा होईल सज्ज. आपट बार होतात अशाच पद्धतीचा चेंडू बॅक टू बॅक. दुसरा चेंडू निर्धाव आहे. चांगली रणनीती. पहिलं षटक फेकलं पॉवर प्लेचं, ज्यामध्ये धावा खर्च केले होत्या 13 आणि त्यानंतर आपण धावा पाहिल्या दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या आणि साहिल गायकर पुन्हा एकदा सलग 2 चेंडू निर्धाव फेकतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. मागे क्षेत्ररक्षक तैन आहेत. प्रणय ठेवेल स्वतःकडे स्ट्राईक. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकले. 24 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही असणारे बाकी. स्ट्रायकर एंडला प्रणयला आपण पाहतोय. प्रणयनं आतापर्यंत 2 षटकार 1 चौकाराचा खेळ दाखवलाय सहारा शिवकर संघासाठी. प्रयत्न होता मोठे फटकेंसाठी गरज आहे सहारा शिवकर संघाला. दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र चोख रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले. फलंदाज संकेत ढवळे आणि प्रणय म्हात्रेजी 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावेनं संघ पुढे पोहोचतोय. 26 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. राऊंड द विकेट संकेत साहिल माफ करा गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतोय. मिसफील्ड झालेली चुकी आणि पडेल महागात. एकट पडा संघाला. चेंडू जाईल सीमा पार. मिळणार चौकार. थँक्यू सो मच. संघाची धावसंख्या चौकाराच्या साह्यानं जाऊन पोहोचली 30 धावा धावसंख्या फलकावरती. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करते साहिल. प्रणयसाठी चेंडू होता. लॉंग ऑनला चेंडू येतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल 3 षटकांची झाली समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावसंख्या फलकावरती. पंचांचा इशारा येईल ड्रिंक्स ब्रेक. आगमन झाले. त्या वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय चिंतामणी शेळके आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी सागर भोईर दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन यायचे आपण मंचावरती. आपलं सुद्धा इथे रोमन ट्रॉफी मध्ये आम्ही सहर्ष करतोय स्वागत. तर मैदानाकडे आपण लगेच वळणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सूर्य. एकूण धाव्याच्या धावसंख्या फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31. आमचे अतिथी मान्यवर निश्चितच ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी शेळके आणि त्यांच्या समवेत सागर भैर इथे उपस्थित आहेत. तर त्यांचं सुद्धा करूया आपण स्वागत आणि या मैदानाकडे आपण लगेच जाणार आहोत. पहिल्या षटक फेकलं साहिलनं. धावा खर्च केल्या 13. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 षटकांचा सामना थोडासा स्पीडअप करायचं. 3:58 स्नेहंकित येईल इथे गोलंदाज. धावा आहेत त्या 31. 31. स्ट्रायकरला फलंदाज खेळते प्रणय म्हात्रे. सहारा शिवकर संघाकडून सलामीला आलेला हा खेळाडू मात्र स्ट्रायकर एंडला. यॉर्करचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगले फिल्डिंग. धावा वाचवल्या आपल्या संघासाठी स्नेहंकितनं. 1 धाव मिळेल. 32 धाव्यांवरती संघ पोहोचलाय.
सहारा शिवकर संघ फलंदाजी करते. गावदेवी स्पोर्ट्स एकटपाडा आणि त्यांच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना गोलंदाज स्नेहंकित पुन्हा एकदा सज्ज. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. साहिल एकच धाव. एक धावेनं काही फरक पडत नाही. एकटपाडा संघाला इथे बाउंड्रीज रोखायचे आहेत, चौकार षटकार रोखायचे आहेत. मात्र ते आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 सिंगल आलेत. प्रणय म्हात्रेची आपण फलंदाजी पाहिली. आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. मोठा फटका, किती शांत बसणार. चेंडू जाईल सीमा पार, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. थँक्यू सो मच. संघाची धावसंख्या 39 आणि वैयक्तिक 34 धाव्यांची बहारदार खेळी 13 चेंडू मध्ये साकार करते स्ट्रायकर एंडला खेळाडू प्रणय म्हात्रे. एकाकी झुंज सहारा शिवकर संघाकडून. मिनी हेलिकॉप्टर मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. संदेश येईल. थोडासा चकमा दिला चेंडून, थोडासा फंबल आणि 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावे त्या 41. 41 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही असणारे बाकी. 4थं षटक मार्गस्थ आहे. थोडासा शांत क्रिकेट सुरू होतं, मात्र कुणी साथ दिली नाही. प्रवीण धावबाद झाल्यानंतर संकेत डवले एक धावेने स्ट्राईक देतोय प्रणयला आणि त्याचाच प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. प्रयत्न सुरेख होता, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि चेंडू जाईल सीमा पार. मिळणार चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 45. 45 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी. एकाकी झुंज, 1 मॅन शो ज्याला म्हटलं जातं आणि तोच शो दाखवतोय मैदानावरती प्रणय म्हात्रे. जबरदस्त लाजवाब फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. अजूनही एक संधी दिली नाही इथे. चान्स थोडासा आपण पाहिला, मुश्किल होता, कठीण होता, मला तिथपर्यंत पोहोचू शकला नाही खेळाडू. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळाडू तैनात. अंतिम चेंडू या षटकातील स्नेहांकित. सरळ बॅटना. यस, दिस इज अ बिग हिट. आणि या षटकारानं सहारा शिवकर संघ 50 धावा कंप्लीट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51. 51 धावा. जबरदस्त फलंदाजी इथे आपण पाहतोय. 16 मध्ये 46 धावांवरती नाबाद आहे. 4 षटकार 3 चौकार सजलेत. शेवटच्या षटकाचा खेळ असणारे बाकी. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतक आपण पाहिलेत. विंजणे संघाचा अनिकेत जोशी आणि त्यानंतर टेंबोडे संघाचा करण पाटील. 2 अर्धशतकी खेळी आपण पाहिलेत. मात्र आजच्या दिवसामध्ये एकाकी झुंज देत असताना प्रवीण धावबाद झाल्यानंतर साथ देण्यासाठी आलेला संकेतनं 5 चेंडू खेळलाय, 3 सिंगल आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तयार जीशान. हा फटका सुरेख आहे. लाजवाब टायमिंग. चेंडू सीमा पार. मिळणार षटकार. धावेनं संघ वेगानं पुढे सरकतोय. 57. 57 धावा. 1 गडी बाद असताना आता मात्र आपले हात मोकळे करते फलंदाज संकेत ढवळे. मैदानावरती आपण पाहतोय संकेतची वैयक्तिक खेळी 6 मध्ये 9 बनवल्यात. 1 षटकार. 150 चा स्ट्राईक रेट
आणि 287च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करते प्रणय मात्रे मैदानावरती. पूर्णपणे जबाबदारीचं ओझ पेलणं दबावाखाली असणार जिशान. ओव्हर द विकेटनं फुल टॉस, फायदा उचलू शकला नाही, मात्र नशिबाची साथ आहे. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तर निश्चितच पाठीमागे लागलाय हा संकेत ढवल्या. षटकारानंतर मिळणार चौकार. दबावाचं तंत्र. आणखीन एक फटका. उंची जास्त आहे, लांबी मिळणार का? साहिल चेंडू खाली आणि फलंदाज बादिल. संकेत ढवले बॅक टू द पवेलियन. तर निश्चितच 30+ ज्यांनी साजरी केली नाही, अमित सर याच्यावरती दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्याकडे आम्ही येणार आहोत. आणि निश्चितच नितीन पाटील, जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानावरती. संघाची धावसंख्या फलक आपण पाहिलं 61, 61. 2 गडी बाद झालेत. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला, निर्धाव चेंडू. 46 धाव्यांवरती नाबाद असणारा खेळाडू, मात्र नॉन स्ट्रायकर एंडला अजूनही 2 चेंडूंचा खेळ असणार आहे बाकी. स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळते मयूर घरत. गोलंदाजी ते सज्ज होईल. ओव्हर द विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. इथे आपण पाहतोय धाव मिळणार. इथे सिंगल स्ट्राईक ठेवेल प्रणय. 46 धाव्यांवरती नाबाद आहे. स्पर्धेतील तिसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? आतापर्यंत 16 मध्ये बनवलेत 46. 287च्या स्ट्राईक रेटनं सध्या फलंदाजी करते, मात्र चेंडू उरलाय फक्त एक. संघाची धावसंख्या ती 62, 62 धावा धावसंख्या फलकावरती. प्रणय म्हात्रे ऑन स्ट्राईक, तर जिशान येईल गोलंदाजीसाठी एकटपडा संघाकडून. तर सारा शिवकरचा प्रणय म्हात्रे ऑन स्ट्राईक. फुल टॉस, अर्धशतक कंप्लीट. प्रणय आपले बॅट उंचायचे. एकदा जोरदार टाळ्या प्रणय म्हात्रेसाठी. लाजवाब फलंदाजी, मिळालेली संधी आणि संधीचं केलेलं सोनं आपण मैदानावरती पाहिलं. संघाची धावसंख्या या 6 धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचली 68, 68. आणि जिंकण्यासाठी गरज असणार 30 चेंडू आणि 69 धावेंची गरज. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत प्रणय म्हात्रेसाठी. लाजवाब खेळी त्याने साकारले आणि धावा बनवल्या आपल्या संघासाठी 52, 52 धावा त्याने वैयक्तिक उभारल्या. संघाची धावसंख्या 68, 69चं टार्गेट. आणि ऐकूया आपण पुढच्या सत्रासाठी आमचे सहकारी मित्र अमित म्हात्रे सर, मॅन फ्रॉम जो हे पेन.